मित्रपक्ष आपल्याला मोजत नसेल तर आपण काय केलं पाहिजे? आमदार अर्जुन खोतकर यांचा कार्यकर्त्यांना सवाल। मित्रपक्षाला आपण सन्मानाने वागणूक देऊ, आमदार अर्जुन खोतकर। 12 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना शहरात मामा चौक इथं जाहीर सभा घेणार। शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न। आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना भाजप राष्ट्रवादी युती संदर्भात मित्रपक्ष आपल्याला मोजत नसेल तर आपण काय केलं पाहिजे? आमदार अर्जुन खोतकर यांचा कार्यकर्त्यांना सवाल। मित्रपक्षाला आपण सन्मानाने वागणूक देऊ या संदर्भात आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीला शिवसेना आमदार अर्जुन खोतकर, शिवसेना शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचफुले, शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेना संपर्क प्रमुख पंडित भुतेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख ए.जे. बोराडे, मेघराज भैया चौधरी आदींची उपस्थिती होती। 12 नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना शहरात मामा चौक इथं जाहीर सभा होणार असून या सभेला अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे। आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। आमचं टार्गेट महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदवर राहील असं वक्तव्य शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी केलं आहे। येणाऱ्या काळात महानगरपालिकेवर पहिला महापौर विष्णुभाऊ पाचफुलेच होईल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती। यावेळी योगेश रत्न पारखे, राजरत्न पारखे, पांडुरंग खैरे, वसंतराजे जाधव यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। थोडंसं वाकड्यात बी घुसावं लागतं या निवडणुकीमध्ये। आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो की आपण आपल्या मित्रपक्षासोबत गेलं पाहिजे। आणि मित्रपक्ष जर आपल्याला मोजत नसेल, मित्रपक्ष जर आपल्याला म्हणजे केर कचरा समजायला तयार असेल, तर मग आपण काय केलं पाहिजे हा निकाल तुम्हाला द्यायचा आम्हाला। तुम्ही ठरवायचं काय करायचं, तुम्ही ठरवा काय करायचं। आम्ही तर प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करूनही जर ते आपल्यासोबत बसायला तयार नसतील तर मग मी मागे एकदा म्हणलो होतो की आपल्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत। काय अजूनही आपल्याकडे पर्याय त्यांना अल्टिमेट आपण देऊया किंवा अजून आमच्याकडे 2-4 दिवस शिल्लक आहेत, बघा काय करता येतं। तुम्हाला जर सुदैवाने तुम्हाला दिली बुद्धी तर या, आम्ही तयार आहेत आमच्याशी चर्चा करायला या। हा आमचा त्यामुळे चर्चा करायला आलंच पाहिजे। इथं आपण येता, इथं माझ्याकडे चर्चा करायला पाहिजे, तिथं तुम्ही तुमच्याकडे चर्चा करायला पाहिजे। आम्ही नाही जाणार चर्चा करायला, आम्ही कसं जाणार चर्चा करायला? त्यांनी चर्चा करायला आमच्याकडे आता आलं पाहिजे। आणि सन्मानाने होत असेल तर काय आमचं म्हणणं? बिलकुल आम्ही सन्मानाने हे आजपर्यंत करतच आलेलो आहे। सन्मान देऊ आम्ही तुम्हाला निश्चितपणे। आता तुम्ही मोठ्या भावाची भूमिकाच निभावता म्हणल्यावर राष्ट्रात आणि देशात, ठीक आहे बाबा, देऊ तुम्हाला सन्मान। काय द्यायचा तो इथं घरी आले तर पाहुणचार करू, चहा पाजू, नाही दुधाचा तर काळा चहा पाजू, काहीतरी करू ना, बरोबर आहे की नाही? हा काय विजयाताई, बरोबर आहे की नाही? हा मग तसं काहीतरी करू आपण, पण तो त्या चहामध्ये मिठाचा खडा टाकणार नाही आपण, चांगलं करू त्या ठिकाणी। आणि या निवडणुका नगरपालिकेच्या हद्दीपर्यंत तरी आता काही हाताला लागतं का हा प्रयत्न मी आणि माननीय दादा या 3 नगरपालिकेमध्ये करू। पण एक मात्र निश्चित आहे, नगरपालिकेमध्ये काय मिळेल नाही मिळेल, परंतु आमचं टार्गेट खऱ्या अर्थाने महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आहेतच। कुठल्याही परिस्थितीमध्ये समजून घ्या, कुठल्याही थराला जायचं काम पडलं तरीही जिल्हा परिषद आणि महानगरपालिका सोडायचीच नाही, सोडणारही नाही। काही जरी झालं तरी आपण या 2 निवडणुका जिल्हा परिषद, आणि मला वाटतं की एवढं कार्यकर्त्याचं मोड कोणाकडे? आम्ही बैठकीला बोलतो सभा होऊन जाते आमची, असं झालं नसेल तर बैठकीला बोलवतो सभा होऊन जाते। मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये निश्चिंत राहू नका, निश्चिंत करा बाकीच्यांना। आणि बिलकुल जे दादाने सांगितलं किंवा सगळं बोलले की गेलं पाहिजे लोकांकडे जाऊन, उदाहरण त्याने भुतेकरचं दिलं, आत्ता कोणतं ते आता कुठं आहे का तो भुतेकर आला की
काय तर मुलाचं असं 16 गाड्या आणले की तिकीट भेटत असं नाही का? लक्षात घ्या तुम्ही असं मधाचं बोट जाऊन टाकू नका कोणाला. आता बघा तिकिटाच्या बाबतीमध्ये ऐकून घ्या, समजून घ्या की आता